नाशिकमध्ये कालपासून पावसाची संततधार सुरू आहे। गोदाघाट परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। याच दरम्यान नेपाळवरून आलेला एक पर्यटक जो आहे तो या ठिकाणी गांधी तलावाच्या खाली असलेल्या मंदिरामध्ये अडकलेला होता। इथल्या स्थानिक जीवरक्षक दल आणि सगळ्या कर्मचाऱ्यांनी या तरुणाला आता रेस्क्यू ऑपरेशन करून बाहेर काढलेलं आहे। जवळपास 1 तास हे रेस्क्यू ऑपरेशन चाललं। मंदिराच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं होतं। हा पर्यटक जो होता तो रात्रभर त्या ठिकाणी अडकून पडला होता आणि अखेर त्याला आता या दोरखंडाच्या सहाय्यानं जीवरक्षक दलाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले। कहाँ से आए? नेपाल से आए। कैसे फंसे वहाँ पर? रात में उधर रुके थे, लेट हो गया था इधर उधर जाने को, मैं थक भी गया था, उधर रुका था और रात में एक काशी पानी बढ़ के आ गया, मालूम नहीं चला। थोड़ा कपड़े वगैरह मेरा सामान बग गया था। रात में पाए में ठंडा ठंडा हुआ, फिर मैं जाग के बैठा तो पूरा पानी भर गया था उधर। अच्छा, कौन कौन है साथ में? मैं अकेला हूँ। जीवरक्षक दलाचे काही मुलं या ठिकाणी आहेत। काय नेमकं झालं? तुम्ही यांना वाचवलंय सगळ्या टीमनी, काय झालं नेमकं? माझं नाव शंकर राजू माळे आहे। आम्ही पहिल्यापासून जीवरक्षक दल म्हणून म्हणजे वाचवण्याचा प्रयत्न करण्याचा हे राहतो आमचा। हे अग्निशामकवाले पण सर राहतात आमच्या संघ सपोर्टला, त्यांनी सपोर्ट दिला तर म्हणजे आम्हाला पण पुढं रिक्स काम करता येतं ना। काय झालं काल अचानक भयानक पाणी वाढून गेलेलं आहे, तो अटकलेला होता। सकाळी 6 वाजता मला फोन आलेला आहे आलो गुरुजींचा, तेव्हा आम्हाला सांगितलं त्यांनी का असा असा व्यक्ती अटकलेला आहे। मग आलो गुरुजींनी अग्निशामकवाल्यांना फोन केला, मग आम्ही दोरखंडाने वाचवलं त्याला। किती वेळ लागला? 1 तास लागला सर। आपण बघतोय हे सगळे जीवरक्षक दलाचे कर्मचारी आहेत, तरुण मुलं आहेत, सगळे अग्निशमन दलाचे कर्मचारी आहेत जे या ठिकाणी सातत्यानं पर्यटक भाविक जे या ठिकाणी पाण्यात अडकतात, अचानक पाण्याची पातळी वाढते, त्यांना बाहेर काढण्याचं काम करत असतात। आणि त्यामुळे आज या सगळ्या तरुणांमुळे पुन्हा एकदा एका पर्यटकाचा जीव वाचवण्यात त्यांना यश आलेलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।